शैलाताई ह्या एका चांगल्या घरातल्या होत्या. त्या एक डॉक्टर होत्या. त्यांना 2 मुलं होती. त्यांची मुलं चांगली शिकलेली होती. ते दोघं पण परदेशात राहत होते. शैलाताईंच्या पतीचं निधन झालं होतं, त्यामुळे ते एकट्याच राहत होत्या. दुपारचे जेवण करून शैलाताई काही वेळ आराम करत होत्या, तेव्हा दरवाजाची बेल वाजली आणि आवाजाने त्या उठल्या. त्यांनी उठून दरवाजा उघडला तर दरवाजात पोस्टमन पत्र घेऊन उभा होता. तो पत्र घेऊन आत आल्यावर त्यांनी सर्व पत्र आपल्या घरातल्या टेबलवर ठेवले आणि पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला. पण एकदा झोपमोड झाली की परत काही झोप लागत नाही. त्यामुळे ते थोडा वेळ डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करत होत्या, पण झोप काही लागलीच नाही. मग त्या पुन्हा उठून बसल्या. जवळच ठेवलेले पत्र उचलले आणि टेलिफोनचे बिल आणि वीज बिल, वैद्यकीय परिषदेचे निमंत्रणपत्र आणि आणखी 2 पत्र पाहिली. एका लिफाफ्यावर त्यांचा पत्ता टाईप केलेला होता आणि कोपऱ्यात पाठवणाऱ्याच्या नावात ओमचे नाव पाहून त्यांना आश्चर्य वाटले. ओम अमेरिकेला गेल्यानंतर आज पहिल्यांदाच त्याची पत्र मिळाले होते. इतक्या दिवसांनी मुलाला आईची कशी आठवण आली. येऊ शकते. त्यांनी लगेच ओमचं पत्र उघडलं. औपचारिकतेची काही वाक्य लिहिल्यानंतर ओमनी पत्र लिहिण्याच्या मुख्य उद्देशाने परत येत लिहिले. आई, आजकाल माझा व्यवसाय चांगला चालला आहे हे जाणून तुला आनंद होईल आणि मला वाटते की भविष्यात या क्षेत्रात खूप वाव आहे. म्हणूनच मला माझा व्यवसाय वाढवायचा आहे. या संदर्भात मला एक मोठे आणि चांगले कार्यालय विकत घ्यावे लागेल. आई, कोणत्याही मेट्रो शहरात छोटंसं दुकान घेणं किती अवघड असतं हे तर तुला माहीतच आहे. जरी माझे उत्पन्न चांगले असले तरी मी माझ्या व्यवसायाचा नफा माझ्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी गुंतवतो. आता मला ऑफिस खरेदी करण्यासाठी अतिरिक्त पैशांची व्यवस्था करावी लागेल. यासाठी माझ्या मनात एक योजना आली आहे की आपण आपल्या गावातील घर विकून पैशांची व्यवस्था करूया. सध्या तू तिथे राहत आहेस, पण तुझ्यानंतर आम्हा दोघा भावांसाठी तिथे येऊन स्थायिक होण्याचा कोणताही विचार नाही. याबाबत मी ऑस्ट्रेलियामधील गणेशदादाजवळ सुद्धा बोललेलो आहे. भारतात परतण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. तो ऑस्ट्रेलियामध्ये चांगला स्थायिक आहे. त्याला तुझ्या कोणत्याही मालमत्तेत इंटरेस्ट नाही. त्यामुळे त्यांनी कायदेशीर मार्गाने त्याचा हिस्साही माझ्या नावावर केला आहे. अशा प्रकारे गणेशदादाकडून मला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता सर्व काही तुलाच ठरवायचे आहे. तिथे राहून तू एकटी तरी काय करणार? त्यापेक्षा तू आमच्याकडे शिफ्ट झालीस तर बरे होईल. आजकाल तुझी तब्येत चांगली नसते. अशा परिस्थितीत तू तिथे एकटीने राहणे योग्य नाही. मागच्या वेळी बाबांच्या निधनाच्या वेळी मी तिथे आलो होतो, तेव्हा माझे शेजारी राहणाऱ्या बर्व्या यांच्याशी मी या संदर्भात बोललो आहे. ते आपलं घर खरेदी करण्यासाठी तयार असल्याचे ते आपल्याला चांगली किंमत देतील. परंतु घर तुझ्या नावावर आहे, त्यामुळे सर्व कागदपत्रांवर तुझी सही असणे आवश्यक आहे. माझ्याकडे अमेरिकेतच सर्व कागदपत्रे तयार झाली आहेत, जी मी तुला या पत्रासोबत पाठवत आहे. कृपया जिथे खून केलेली असेल तिथे सही कर आणि सर्व कागदपत्रे मला लवकरात लवकर पाठव. मला पूर्ण विश्वास आहे की तू या बाबतीत उशीर करणार नाहीस आणि कोणताही विलंब न लावता तुझ्या सही सकट कागदपत्रे मला पाठवशील. तुझा प्रिय ओम. ओमचे पत्र वाचून त्या आश्चर्यचकित झाल्या. कधी त्या पत्र बघत होत्या तर कधी त्यांच्या कागदपत्रांकडे. ओमनी सर्व काही त्यांना न विचारता स्वतःच सर्व काही ठरवले होते. घर त्यांच्या नावावर आहे हे सुदैवाने बरे झाले, नाही तर ओमने घराचा सौदा स्वतःच करून घेतला असता आणि त्यांना माहीतसुद्धा होऊन दिले नसते. गणेशला शैलाताईंच्या एकटेपणाची आणि त्यांच्या तब्येतीची आता कुठे त्याला काळजी वाटू लागली होती. नाही तर गेल्या काही वर्षात शैलाताईंनी त्याला बायको आणि मुलासह काही वेळ आपल्यासोबत घालवण्याची विनंती केली होती. ओमचे पत्र उघडण्याआधीच त्याचे पत्र मिळाल्यामुळे जो आनंददायी उत्साह होता तो एका क्षणात नाहीसा झाला होता. मनात एक विचित्र शून्यता जाणवत होती. आजची पिढी किती स्वार्थी झाली आहे याचा विचार त्या करत होत्या. त्यांना एक मुलगीसुद्धा होती, कावेरी नावाची. पण ओमनी मालमत्तेतील तिच्या वाट्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते.
ओमचे पत्र वाचून त्यांनी दुसरे पत्र उचलले तेव्हा त्यावर लिहिलेल्या कावेरीच्या अक्षर ओळखण्यात त्या कशी चूक करू शकत होत्या. कावेरीजवळ तर त्यांचा पत्रव्यवहार नेहमीच होत होता. कावेरीने काय लिहिले असेल? या कुणाल नेत्यांनी तिचे पत्रही उघडले. कावेरीने लिहिलेले होते, आदरणीय आई, यावेळी मला पत्र पाठवण्यात उशीर झाल्याबद्दल मला क्षमा कर. तुला तर माहीतच आहे, नवीन हॉस्पिटल उभारण्याच्या कामात वेळ कधी निघून जातो ते कळतही नाही. आई, तुला हे जाणून आनंद होईल की प्रसाद आणि मी मिळून आमच्या हॉस्पिटलला लागून असलेल्या ब्लॉकमध्ये नवीन अनाथाश्रम खोलण्याचे विचार करत आहोत, जिथे निराधार आणि अनाथ मुलांचे पालनपोषण करता येईल. आमच्या नवीन अनाथाश्रम पाळणाघराचे बांधकाम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले असून बांधकामाचा वेग असाच चालू राहिला तर पुढील 20 सप्टेंबर रोजी उद्घाटन करण्याचा विचार चालला आहे. तर तू या कार्यक्रमाला उपस्थित राहावे याबद्दल मी तुला विनंती करायला हे पत्र लिहिले आहे, जेणेकरून तू आतापासून तुझ्या येण्याची तयारी सुरू करू शकतेस. तुझ्या उपस्थितीनेच आश्रमाचे उद्घाटन होणार आहे, त्यामुळे तू येऊन न शकल्याचे कोणतेही कारण आम्ही स्वीकारणार नाही. कावेरीने पुढे लिहिले की आई, गेल्या 25 वर्षात तू मला दिलेले प्रेम, आपुलकी आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा मी अनेकदा विचार केला आहे, परंतु प्रत्येक वेळेस संकोचाची भीती वाटत आली. बराच वेळ विचार केल्यावर मी माझ्या भावना तुझ्यासमोर व्यक्त करण्याचं ठरवलं आहे. आई, तू मला एक असहाय्य नको असलेली आई नसलेल्या मुलीला दत्तक घेऊन तू माझ्यावर केलेल्या उपकाराबद्दल मी तुझी कायम ऋणी आहे. तू मला फक्त आसरा दिला नाहीस, तर तू मला मनापासून दत्तक घेतले, माझी उत्तम काळजी घेतली, मला शिकवले आणि मला डॉक्टर केलेस. हे सगळं मी कधीही विसरू शकेन का? तुला स्वतःची 2 मुलं असूनही मी तुझी जन्मदात्री मुलगी नसून दत्तक मुलगी आहे हे तू मला कधीच जाणवू दिलं नाहीस. माझ्या बालपणीच्या प्रत्येक आठवणी मी अतिशय जपून ठेवल्या आहेत. ओम आणि गणेश दादा मला त्रास देत असत, तेव्हाही तू त्यांची बाजू न घेता माझी बाजू घेत असायची. आई, माझ्या लहानपणी मला नेहमी वाटायचं की तूच माझी आई आहेस, पण जेव्हा मला थोडी समज आली आणि सत्य कळाले तेव्हा माझा तुझ्यावरील विश्वास द्विगुणित झाला. त्या दिवसापासून तू माझी मैत्रीण आणि मार्गदर्शक झालीस. आई, मी देव पाहिला नाही, पण मला नेहमी तुझ्या देव दिसला आहे. तू माझ्यासारख्या निराधार मुलीला दत्तक घेऊन समाजात मातृत्वाचा जो आदर्श ठेवला आहे तोच माझ्या जीवनाचा मार्गदर्शक ठरला आहे. तुझ्याप्रमाणे मलाही आयुष्यात किमान एक तरी अनाथाला सनाथ बनवता यावं ही माझी अनेक वर्षांची इच्छा आहे. प्रसादची सर्व प्रकारे साथ आणि मार्गदर्शन आणि तुझी प्रेरणा माझ्या जीवनाचा आधार बनली. ज्या दिवशी तुझ्या हातून आश्रमाचा शुभारंभ होईल तो दिवस माझ्या आयुष्याचा सुवर्ण दिवस असेल. तुझ्या 70व्या वाढदिवसानिमित्त प्रसाद आणि माझ्याकडून तुला ही छोटीशी भेट आहे. आता आम्ही फक्त तुझ्या येण्याची वाट पाहत आहोत. प्लीज नाराज करू नकोस. कावेरीच्या पत्रातील आत्मीयता शैलाताईंच्या मनाला भिडली. प्रशांत मुलगी आज अचानक खूप बोलकी झाली आहे. आज अचानक सूर्यप्रकाश आणि सावलीचा एकत्र अनुभव होत होता. एका बाजूला ओमचे पत्र समोर होते आणि त्यात फक्त त्याचे हक्क आणि अधिकार लिहिलेले होते. दोन्ही मुलांचे उत्तम संगोपन करण्यासाठी त्यांनी काय काय केलं नव्हतं. त्यांना उत्तम शाळा आणि हॉस्टेलमध्ये पाठवलं, त्यांना जीवनातील सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या. परंतु प्रत्येक पालकांचे मुलांप्रती कर्तव्य आहे हे समजून त्यांच्या मुलांनी त्यांच्या भावनांना कधीच महत्त्व दिले नाही. दुसरीकडे कावेरीचे पत्र होते. पत्राच्या प्रत्येक शब्दात शैलाताईबद्दलची भक्ती आणि आदर होता. कावेरीने त्यांना इतका मान दिला होता की तिचे पत्र वाचून शैलाताई ओमच्या पत्रातून त्यांना झालेल्या वेदना आणि त्रासही विसरल्या होत्या. आज त्यांना भूतकाळ आठवत होता. गेल्या काही वर्षात त्यांच्या आयुष्यात खूप काही घडलं होतं. कावेरीचे अनपेक्षित आगमन झालं होतं. त्या विषयाला ताई एका सरकारी रुग्णालयात रोगतज्ञ म्हणून काम करत होत्या. त्यावेळी त्यांच्या युनिटच्या प्रमुख होत्या. आपल्या कार्यक्षमतेमुळे त्या रुग्णांमध्ये खूप लोकप्रिय होत्या.
तेव्हा त्यांना प्रतिभा भेटली. लहानपणी प्रतिभा आणि शैलाताई एकाच चाळीमध्ये राहत असल्यामुळे एकमेकींना ओळखत होत्या. प्रतिभा आणि शैलाताईंच्या वयात 10-12 वर्षाचा फरक असल्याने त्यांची तिच्याशी मैत्री नव्हती. तरीही दोन्ही कुटुंबांमध्ये चांगले संबंध होते. सुरेशसोबत लग्न केल्यानंतर शैलाताई स्वतः घारगाव येथे आल्या. नंतर प्रतिभाचे लग्न कुठे झाले ते कळू शकले नाही. त्या दिवशी बऱ्याच वर्षांनी अचानक एका रुग्णाच्या रूपात प्रतिभा जेव्हा त्यांच्याजवळ आली तेव्हा शैलाताई तिला ओळखू शकल्या नाही. ती सुंदर नाजूकशी मुलगी मागच्या 10 वर्षात किती बदलली होती. प्रतिभाला सुद्धा बहुधा अशी अपेक्षा नव्हती की तिची तपासणी करणारी डॉक्टर तिची ओळखीची असेल. दोघी काही क्षण एकमेकींना ओळखण्याचा प्रयत्न करत राहिल्या. नंतर प्रतिभाने सविस्तर ओळख करून दिल्यानंतर शैलाताईंना सगळं आठवलं. त्यावेळी प्रतिभाला 5वा महिना चालू होता. ती खूप अशक्त दिसत होती. खुदा प्रतिभाकडून असे समोर आले की गेल्या 5 वर्षात 2 मुलींना जन्म देण्याबरोबरच तिचा घसरून पडल्यामुळे गर्भपातही झाला होता. इतक्या कमी कालावधीत ती पुन्हा एकदा गरोदर राहिली. प्रतिभाच्या चेहऱ्यावरचे चिंताग्रस्त भाव पाहून शैलाताईंनी तिच्या समस्येचे कारण विचारले असता तिने सांगितले की तिचा नवरा आणि सासू सासरे तिला 2 मुली झाल्यामुळे खूप त्रास देत होते. एकदा तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जर तिने पुन्हा मुलीला जन्म दिला तर ते तिला घराबाहेर काढतील. प्रतिभाची दुःखद कहाणी ऐकून शैलाताई विचारात बुडाल्या. प्रतिभाला वारंवार तिचा गर्भपात करण्याची विनंती करत होते, कारण यावेळी तिला मुलगी झाली तर सासू आणि नवरा तिला अजिबात माफ करणार नाहीत. प्रतिभाचे बोलणे ऐकून शैलाताई गंभीर झाल्या, परंतु तिची तपासणी करण्यापूर्वी त्या काही बोलू शकल्या नव्हत्या. प्रतिभाची सगळी तपासणी केल्यानंतर त्यांनी तिला स्पष्टपणे सांगितले की ती 6 महिन्यांची गरोदर असल्याने या अवस्थेत तिचा गर्भपात करणे तिच्यासाठी घातक ठरू शकते, ज्यामुळे तिच्या अंतर्गत स्थितीची स्पष्ट तपासणी होऊ शकली असती. मुलगी होण्यासाठी तिचा नवरा आणि सासू-सासरे तिच्यावर इतका मानसिक दबाव टाकत असतील, त्यामुळे शेवटची आणखी एक संधी घेतली असेल. शैलाताईंनी तिला समजावले की यावेळी कदाचित गर्भात मुलगा असू शकतो. सुरुवातीला त्यांच्या बोलण्याचा प्रतिभावर फारसा परिणाम झाला नाही. ती वारंवार विनंती करत होती की त्यांनी तिचा गर्भपात करावं, परंतु जेव्हा त्यांनी स्पष्टपणे तिची विनंती मान्य करण्यास नकार दिला आणि तिला बराच वेळ समजावून सांगितलं, तेव्हा ती थोडीशी निश्चिंत झाली. शैलाताईंनी तिला असेही सांगितले की तिला काही अडचण असल्यास तिने न घाबरता त्यांच्याकडे यावे. त्यांनी स्वतःहून प्रतिभाला आवश्यक औषधे आणि टॉनिक दिली आणि तिला तिच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला. अशा प्रकारे त्या पुन्हा प्रतिभाच्या संपर्कात आल्या होत्या. त्यानंतर प्रतिभा वेळोवेळी त्यांच्याकडे तपासणीसाठी येत राहिली. प्रतिभाकडून हळूहळू तिच्या कौटुंबिक परिस्थितीची माहिती येत राहिली. प्रतिभाने सांगितले की तिचा नवरा घराचा एकमेव कमावणारा होता. त्याच्यावर आधीच आई आणि 2 अविवाहित बहिणींची जबाबदारी होती. जेव्हा तिलाही 2 मुली झाल्या तेव्हा सासू-सासरे आणि नवरा खूप नाराज झाले. ते आपली सगळी निराशा आणि राग प्रतिभावर काढत होते. यामुळे प्रसूतीची वेळ जसजशी जवळ येत होती तसतसे प्रतिभाच्या मनात भीती आणि शंकांचे ढग दाटत होते. प्रतिभाची शारीरिक स्थिती लक्षात घेता तिचे ऑपरेशन करावे लागणार होते. प्रतिभा खूप घाबरली होती. ऑपरेशन टेबलवरही प्रतिभा पुन्हा पुन्हा विनवणी करत होती, ताई, जर मी ऑपरेशन दरम्यान मरण पावले आणि यावेळी मला मुलगी झाली तर कृपया माझी मुलगी माझ्या कुटुंबाकडे देऊ नका. माझ्या पहिल्या 2 मुलीप्रमाणे तिने जन्माला येत असतील. अपमान आणि दुर्लक्षाला सामोरे जावे असे मला वाटत नाही. तुमच्याकडे अशी जोडपी येत असतील ज्यांना स्वतःची मुले नसल्यामुळे इतरांची मुले दत्तक घ्यायची असतात. कृपया माझी मुलगी अशा गरजू जोडप्याच्या स्वाधीन करा, जिथे तिच्या आगमनाने नेहमी स्वागत केले जाईल. हे बोलता बोलता प्रतिभा रडायला लागली. प्रतिभाचे बोलणे शैलाताईंचे सुद्धा डोळे भरून आले. त्यांनी तिला धीर दिला. प्रतिभा, यावेळी मनात कसलेही टेन्शन घेऊ नकोस. बरं, मला खात्री आहे तुला काहीही होणार नाही. तरीही मी तुला वचन देते की जर तुला मुलगी झाली तर मी तिचे सर्व प्रकारे संरक्षण करीन आणि जोपर्यंत तिला दत्तक घेण्यास योग्य कुटुंब सापडत नाही तोपर्यंत मी तुझ्या मुलीला माझ्याकडेच ठेवीन. शैलाताईंचे आश्वासन मिळाल्यानंतर प्रतिभा एकदम निश्चिंत झाली होती. ती म्हणाली, ताई, मी आयुष्यभर तणावमुक्त आणि निश्चिंत जगू शकेल.
ले नाही. आज तुझे बोलणे ऐकल्यानंतर मी नक्की शांतपणे मरू शकेन. त्यानंतर दिल्याने तिचे डोळे मिटले. ऑपरेशन दरम्यान अचानक रक्तदाब वाढल्याने तिची प्रकृती चिंताजनक झाली. सर्व प्रयत्न करूनही तिला वाचवता आले नाही, पण तिची मुलगी नक्कीच सुरक्षितपणे जन्माला आली होती. अतिशय दुःखी मनाने ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्यावर प्रतिभाच्या सासूबाईंनी प्रतिभाच्या तब्येतीबद्दल विचारण्याऐवजी पहिला प्रश्न विचारला, काय मॅडम, यावेळेस मला नातू झाला आहे ना? जेव्हा त्यांनी नकार दिला आणि प्रतिभाच्या मृत्यूची आणि मुलीच्या जन्माची माहिती दिली, तेव्हा प्रतिभाच्या सासूनी स्वतःच्या डोक्यात मारलं आणि म्हणाली, हे देवा, आमचे नशीबच फुटका आहे. अरे रे, माझ्या मुलाचे काय होईल? या महागाईच्या जमान्यात तो आपल्या 2 बहिणी आणि 3 मुलींचा भार कसा उचलणार? मग प्रतिभाला शिव्या देत म्हणाल्या की आभारी आहे, स्वतः गेली पण निघताना ही नवीन समस्या आमच्या गळ्यात बांधून गेली. देवाने हिला सुद्धा तिच्यासोबत उचलले असते तर बरे झाले असते. प्रतिभाचा नवरा शांतपणे उभा राहून आईचे म्हणणे ऐकून घेत होता. आईची बडबड थांबविण्याची हिंमत त्याच्यात नव्हती, पण त्याच्या चेहऱ्यावरील भावनांवरून असेच वाटत होते की तो त्याच्या आईच्या बोलण्याची सहमत होता. त्याच्याकडे पाहून असे वाटले की त्याला त्याच्या बायकोचा मृत्यूचे विशेष दुःख झाले नाही. त्या लोकांची वृत्ती पाहून शैलाताईंना खात्री पटली की प्रतिभाचे म्हणणे बरोबर आहे की तिची सासू आणि तिचा नवरा क्रूर आहे. खरे तर मुलीला त्या क्रूर हातांच्या स्वाधीन करणे योग्य नव्हते, पण त्यासाठी तिच्या नवऱ्याची मान्यता घेणे आवश्यक होते. त्यांना प्रतिभाची शेवटची इच्छा सांगितल्यावर जणू त्या लोकांची स्वतःची इच्छा पूर्ण झाली होती. तिच्या नवऱ्याने काही मिनिट आईशी सल्लामसलत केल्यानंतर लगेचच म्हटलं, हे मूल एखाद्या योग्य व्यक्तीला दत्तक द्यावं अशी प्रतिभाची शेवटची इच्छा असेल तर मला काही हरकत नाही. मी तिच्या शेवटच्या इच्छेचा अनादर करणार नाही. फक्त प्रतिभासोबत मुलं ही जन्माला येतात, आपल्यापासून दुरावले हे समजून मला समाधान मिळेल. माझ्या 2 बहिणी आणि 2 मुलींच्या जबाबदाऱ्या उचलून मी आधी त्रस्त आहे. आता पुन्हा मी आणखी एका मुलीचा अतिरिक्त भार उचलू शकत नाही. तिला काही करतो तू आणि हाती सोपवलं तर चांगलं होईल, जेणेकरून तिचं भविष्य सुधारेल. प्रतिभाच्या नवऱ्याचं म्हणणं ऐकून शैलाताई गंभीर झाल्या. आपल्या मुलीला मुद्दाम सोडून देण्याचा त्यांचा निर्णय नक्कीच अन्यायकारक असला तरी त्यांच्या घरची परिस्थिती जाणून घेतल्यानंतर शैलाताई प्रतिभाच्या नवऱ्याबद्दल काहीशा नम्र झाल्या. प्रतिभाच्या नवऱ्याने आपल्या मुलीशी सर्व संपर्क तोडण्याची कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्या लोकांना हॉस्पिटलमधून बाहेर पडण्याची परवानगी दिली. प्रतिभाची मुलगी दिसायला खूप गोंडस आणि सुंदर होती, पण पुरेशा पोषणाअभावी ती अशक्त होती. त्यामुळे तिचा चांगला विकास व्हावा म्हणून तिला काही काळ पाळणाघरात ठेवण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून तिची योग्य निगा राखता येईल. घरी आल्यानंतरही त्यांचे मन कोणत्याही कामात एकाग्र होऊ शकले नाही. प्रतिभा आणि नवजात बाळाची प्रतिमा त्यांच्या डोळ्यासमोर तरळत होती. जोपर्यंत मुलगी सक्षम हातात सोपवली जात नाही तोपर्यंत त्या सुद्धा निश्चिंत होऊ शकत नव्हत्या. शैलाताईंना विचारात पडलेले पाहून नवऱ्याने त्यांना 1-2दा विचारले, पण हॉस्पिटलमध्ये काही प्रॉब्लेम आहे असे सांगून त्यांनी ते टाळले. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आपोआपच त्यांनी पावले चिमुरडीला पाहण्यासाठी पाळणाघरात गेली. शैलाताईंना मुलीजवळ पाहून पाहणाऱ्यातील अनेक सर्व नर्स मुली त्या पाळणाघराभोवती जमा झाल्या. सर्वजण एका स्वरात म्हणत होत्या, मॅडम, ही इतकी गोड आणि सुंदर मुलगी आहे की हिला कोणीही दत्तक घेईल. त्या क्षणी मुलगी रडायला लागली. तिला रडताना पाहून घ्यायला ताईंनी तिला लगेच आपल्या मांडीवर घेतले आणि छातीशी घट्ट मिठी मारली. कदाचित त्यांची जीवाला ही आईच्या स्पर्शाची ऊब जाणवली असेल, म्हणूनच ती त्यांच्या कुशीत जाताच एकदम शांत झाली. त्या क्षणी शैलाताईंनी मनाशी ठामपणे निर्णय घेतला की ते मूल दुसऱ्याच्या स्वाधीन करण्याऐवजी त्या स्वतःच दत्तक घेतील. आतापासून ती 2 मुलांसोबत एका मुलीची आई बनली आहे. या भावनेने त्यांना शांतता दिली. आपल्या पहिल्या मुलानंतर पुढच्या वेळी आपल्याला नक्कीच मुलगी होईल अशी त्यांनी देवाकडे खूप इच्छा केली होती.
त्यावेळी त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही, पण आज देवाने नकळत त्यांची इच्छा पूर्ण केली. अशा प्रकारे कावेरीला दत्तक घेण्याचा निर्णय त्यांच्या नवऱ्यालाही विशेष पटला नाही. त्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्नही केला. शैलाताई, आता ओम आणि गणेश हे मोठे झाले आहेत. मला नाही वाटत की तुझा हा निर्णय आपली मुलं सहजासहजी स्वीकारतील. इतक्या वर्षानंतर ते तिसऱ्या मुलासोबत आपलं प्रेमाने आपुलकी सहज शेअर करू शकणार नाहीत. मग पुन्हा मला वाटत नाही की इतक्या व्यस्त वेळापत्रकात आणि या वयातून नवजात बाळाची योग्य प्रकारे काळजी घेऊ शकशील. तसेच हॉस्पिटल आणि घरच्या जबाबदाऱ्यांमुळे तुला वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत या मुलीला दत्तक घेणे योग्य वाटत नाही. प्रतिभा, आमच्या या परिस्थितीबद्दल आणि आपल्या इच्छेबद्दल शैलाताईंनी आपल्या नवऱ्याशी बराच वेळ चर्चा केली. तेव्हा शेवटी त्यांना नतमस्तक व्हावे लागले. आपल्या नवऱ्याला तर कसं तरी त्यांनी पटवलं होतं, पण या प्रकरणावर गणेश आणि ओमची प्रतिक्रिया काय असेल? त्या अनेक दिवस या गोष्टींचा विचार करत होत्या. त्यावेळी दोन्ही मुलं त्यांच्यापासून दूर असलेल्या वसतिगृहात शिकत होती. कावेरीच्या येण्याने त्यांना आयुष्याचा नवा उद्देश मिळाला. मात्र सुरुवातीला तिच्या संगोपनात काही अडचणी आल्या. सकाळी रुग्णालयात गेल्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीत कावेरीची काळजी घेण्यासाठी आणि कुशल नर्सची व्यवस्था करण्यापासून तिच्यासाठी अन्न आणि कपड्यांची व्यवस्था करणे, सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. गणेश आणि ओमला मोठे केल्यानंतर जणू काही छोट्या मुलांची त्यांची सवय तुटून गेली. पुन्हा सू, शी, रात्रीचे जागणे हे काम सुरू झाले होते. पण थोड्याच दिवसांमध्ये त्यांना आपल्या नवीन जबाबदाऱ्यांची सवय पडून गेली. जीवनामध्ये सत्कार्य करण्याचा आनंद त्यांना उत्साहितसुद्धा करू लागला. जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ओम आणि गणेश घरी आले, तेव्हा कावेरीला पाहून ते सुरुवातीला खूपच खुश होते. ते तिच्याबरोबर खेळायचे, तिला दूध पाजण्याचा प्रयत्न करायचे. पण कधीही त्यांना तिची लंगोट बदलण्यासाठी सुद्धा खूप मजा यायची. पण काही दिवसानंतर जेव्हा त्यांना जाणवू लागले की आपली आई पूर्ण दिवस कावेरीची देखभाल करण्यात व्यस्त असते, तेव्हा मात्र त्यांना प्रतिभाचे असणे खटकू लागले. एक वेळ तर त्यांनी नाराज होऊन सांगितले सुद्धा, आई, एक तर तू सर्व वेळ हॉस्पिटलमध्ये व्यस्त असतेस आणि घरी आल्यानंतर कावेरीची देखभाल करण्यामध्येच लागलेली असतेस. आम्ही एखाद्या दिवसातून आता हॉस्टेलमधून आलो आहोत तर तुझ्याकडे आमच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. तू हिला काय घेऊन आली आहेस? हिला तिच्या घरी का पाठवून देत नाहीस? आपल्या मुलांची नाराजी दूर करण्यासाठी शैलाताई प्रत्येक वेळेस प्रयत्न करत होत्या. एकदा तरी त्यांनी आपल्या मुलांना स्पष्ट सांगितलं की कावेरी तिची मुलगी आहे आणि हे घरसुद्धा तिचे आहे, म्हणून तिला परत पाठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तेव्हापासूनच त्या दोन्ही भावांच्या मनात कावेरीविषयी एक विचित्र निराशा निर्माण झाली होती. कावेरी असेच मोठे होत होते, त्याचप्रमाणे कावेरीविषयी त्यांच्या मनात उपेक्षा आणि नाराजी वाढत होती. त्याच वेळेला कावेरीसुद्धा मोठी होत होती. कावेरीला शैलाताईंनी चांगल्या स्कूलमध्ये टाकले. कावेरी अभ्यासामध्ये खूपच हुशार होती. ती प्रत्येक क्लासमध्ये नेहमी पहिल्या क्रमांकाने पास होत होती. त्यांना नेहमी असे वाटत होते की त्यांच्या दोन्ही मुलांपैकी एकाने तर चांगला व्यवसाय सांभाळावा. ओमनी MBAमध्ये ॲडमिशन घेतले आणि गणेशने इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही मुले सुरुवातीपासूनच हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे आपल्या परिवारासोबत त्यांचा दुरावाच होता. आपल्या माणसांचे त्यांना जास्त होत राहिले होते. आता कधीकधी तर मुलांना लहानपणापासूनच हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्याचा त्यांना पश्चाताप होत होता. पण आता काय होणार? सुरेशसुद्धा आपल्या बिझनेसमध्ये नेहमीच व्यस्त असायचा. मुलांचे पालनपोषण करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमी राहायला नको एवढाच त्यांचाही खूप प्रयत्न असायचा. पण शैलाताईंचा आपल्या 2 मुलांविषयीचा व्यवहार आणि कावेरीविषयीचा व्यवहार पाहून तिची मुले वेळोवेळी आपल्या आईला टोमणे देत असायची की तुझे तर सर्व काही कावेरीच आहे. या अगोदर तू कधी आमची पर्वा केली नाहीस. मुलांच्या अशा बोलण्याकडे बालबुद्धी समजून तिने लक्ष दिले नाही. ती विचार करायची की मोठे झाल्यानं ते स्वतः समजूतदार होतील, पण असे झाले नाही. MBA केल्यानंतर मला तर कोणत्याही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी मिळाली होती. ओमला काही महिने मुंबईमध्ये राहिल्यानंतर ते ऑस्ट्रेलियाला निघून गेले. परदेशात गेल्यानंतर तो तिथलाच होऊन गेला.
तिथल्याच मराठी मुलीबरोबर लग्न करून आपल्या लग्नाचे फोटो इकडे पाठवून आपण घेतलेल्या निर्णयाची फक्त त्याने सूचना दिली. ओमसुद्धा इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर अमेरिकेमध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये ट्रेनिंग घेतल्यानंतर स्वतःची फॅक्टरी उभारली होती. त्याने सुद्धा ते अमेरिकेमध्ये आपल्याच आवडत्या मुलीसोबत लग्न केले. का बरं? सुद्धा मेडिकलमध्ये ॲडमिशन घेऊन उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला होता. MBBS केल्यानंतर ते गायनॉकॉलॉजिस्टमध्ये MA करत होती. त्याच दिवसांमध्ये अचानक सुरेशला हृदयविकाराचा झटका आला. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. सुरेशची एन्जिओप्लास्टीसुद्धा झाली, तरीसुद्धा त्याला वाचवण्यात अपयश आले. दोन्ही मुलांना क्रमशः अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या मुलांना ही बातमी देण्यात आली. गणेशने तर एक महत्त्वाचे काम असल्याचे कारण पुढे करून येण्यासाठी असमर्थता दर्शवली. हा ओम ऑपरेशनच्या वेळेला नक्कीच उपस्थित होता. तो सुद्धा 2-3 दिवस राहिल्यानंतर जरुरी कामात असल्यामुळे परत अमेरिकेला निघून गेला. ऑपरेशन झाल्यानंतर पुढचे 5 ते 6 दिवस सुरेशची तब्येत ठीक होती. त्यानंतर अचानक त्याची अवस्था खूपच वाईट झाली. त्या दिवसांमध्ये कावेरीने सुद्धा जीवाची बाजी लावून दिवसरात्र एक करून डॉक्टरांना बोलावले होते. औषधांची व्यवस्था केली होती. ते सतत सुरेशच्या सेवेमध्ये व्यस्त होती. कावेरीच्या सेवेने आता शैलाताईंच्या नवऱ्याचे म्हणजे सुरेशचे मनसुद्धा जिंकले होते. त्यांनी आपल्या शेवटच्या क्षणी शैलाताईंचा हात हातात घेऊन ते एवढेच म्हणाले की शैला, कावेरीने जी माझी सेवा केली आहे तशी सेवा माझी मुलेसुद्धा करू शकली नाहीत. गणेशला तर त्याच्या मरणाऱ्या बापापेक्षा महत्त्वाचे काम आहे. ओमने त्याची औपचारिकता पूर्ण केली होती, पण तो सुद्धा 2-3 दिवसात परत गेला. कधी तर मला हाच विचार करून भीती वाटते की जर कावेरी आता आपल्याजवळ नसती तर आपली काय अवस्था झाली असती. आता मी जाताना तरी निश्चिंत आहे की भले आपली मुलगी आपल्याजवळ नसली तरी पण आपली मुलगी सुखदुःखामध्ये नेहमीच आपल्याबरोबर राहिली आहे. खरं तर कावेरीला स्वीकारण्याचा तुझा निर्णय खूपच योग्य होता. सुरेशचे हे बोलणे ऐकून त्यांच्याजवळ उभ्या असणाऱ्या कावेरीच्या डोळ्यातसुद्धा पाणी आले. तिला या गोष्टीमुळे खूप बरे वाटले की शेवटच्या क्षणी का होईना परंतु बाबांनी मला स्वीकारले. सुरेश गेल्यानंतर शैलाताईंच्या जीवनामध्ये खूपच मोठी पोकळी निर्माण झाली होती. शारीरिक दुर्बलता आणि मनातील दुःख याने त्यांचे मन तुटून गेले होते. म्हणून तिने आता हॉस्पिटलमधून सुट्टी घेतली होती. आता तिने आपल्या जीवनातील शेवटची काही वर्ष कल्याणकारी कामांमध्ये समर्पित करण्याचा निर्णय घेतला होता. कावेरी तिची योग्य काळजी घेत होती, परंतु 2 वर्षानंतर गायनॉकॉलॉजिस्टमध्ये MA केल्यानंतर तिने शैलाताईंच्या परवानगीने आपला सोबती प्रसादबरोबर लग्न करून ती दिल्लीला निघून गेली होती. कावेरीच्या लग्नासाठी शैलाताईंनी दोन्ही मुलांना आमंत्रण दिले होते, परंतु त्या दोघांनी कधीच कावेरीला आपली बहीण मानले नव्हते. त्यामुळे तिच्या लग्नाला त्यांचे येणे शक्यच नव्हते. कावेरी जर दिल्लीला गेली असली तर ती संधी मिळताच 1-2 महिन्यातून शैलाताईंची विचारपूस करण्यासाठी येत होती. जीवन याच गतीने चालत होते. आज अचानक मिळालेल्या ओम आणि कावेरीच्या पत्राने पुन्हा त्यांच्या जीवनामध्ये एक वादळ निर्माण झाले होते. एक पत्र अमेरिकेवरून तर दुसरे पत्र दिल्लीवरून आले होते, परंतु दोन्ही पत्र लिहिण्यामागचे उद्देश वेगळे होते. तेव्हा ते विचार करू लागले की नात्यांमध्ये सुद्धा किती फरक असतो. ओम आणि गणेशला त्यांनी स्वतः जन्म दिला होता. त्यांच्याबरोबर त्यांचे रक्ताचे नाते होते, पण असे असताना सुद्धा त्या मुलांनी या नात्याला कधीही विशेष महत्त्व दिले नाही. या उलट कावेरीबरोबर तर त्यांचे रक्ताचे नाते नव्हते, तरीसुद्धा ती त्यांच्या हृदयाचा किती जवळ होती. कावेरीच्या वागण्यामध्ये त्यांच्याविषयीची श्रद्धा आणि सन्मान होता. तिचा हा अंदाज त्यांच्या हृदयाला स्पर्श करत होता. लोक म्हणतात की रक्ताचे नाते सर्व काही असते, पण त्यांना तर असे वाटत होते की मनापासून बनलेले नाते सर्व नात्यांपेक्षा मोठे असते. कारण नाते हे न तुटणारे असते, पण ते मनापासून जोपासले तरच ते टिकून राहते. असा विचार करून शैलाताईंनी पुन्हा आपल्या मुलाचे जे पत्र आले होते त्या पत्राचे उत्तर म्हणून त्याचे पत्र परत पाठवले व त्या कावेरीकडे गेल्या व कावेरीने त्यांना शेवटपर्यंत सांभाळलं.
पण तिने आईला त्यांची प्रॉपर्टी विकू दिली नाही व तिने ओमला चांगलाच धडा शिकवला